गुड मॉर्निंग गाईज, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आज फायनली आमच्या पिकनिकचा लास्ट डे आला. 10 दिवसाची आमची पिकनिक होती हिमाचलची. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आम्ही अमृतसरवरून चंदीगडला आलेलो स्टेसाठी. आणि आता आज चंदीगडवरून आमची संध्याकाळची फ्लाईट आहे बँगलोर, आणि बँगलोरवरून मुंबई. आणि शेवटी आमचा आजचा 10 दिवसांचा जो पिकनिकचा हे होता तो आज संपतोय. तर आज आमची रिटर्न जर्नी आहे. तर त्या अगोदर आमच्याकडे थोडासा वेळ आहे, तर आम्ही चंदीगडमधला मॉल वगैरे बघून घेतोय. आणि हे आमचं चंदीगडमधलं हॉटेल आहे, हायवेलाच आहे, एअरपोर्टपासून अर्धा तासावर आहे. आणि काल इथे आम्ही स्टे केला होता. चला उतरा. ब्रदर्स, चंदीगड हायवे. इथे हॉटेल्स पण आहेत का जेवायला? पुढे पण आहे ना तिथे रेस्टॉरंट. मार्वेल्स. चला आतमध्ये चला पटापटा. काय आलं? शॉर्ट होते का मध्ये? मला नाही काय वाटत. ठीक आहे एवढं. हा चंदीगड मधला झिरकपूर इथला मॉल आहे, मोठा मॉल आहे. पण आता सकाळचं टायमिंग आहे म्हणून गर्दी वगैरे नाही आहे. आणि आम्ही असंच चहा कॉफी वगैरे प्यायला वगैरे आलेलो होतो, थोडासा आमच्याकडे वेळ होता म्हणून. आतमध्ये भरपूर सारे शॉप्स आहेत. आम्ही आता मॉलमध्ये जास्त वेळ टाइमपास नाही करणार आहे, कारण आम्हाला हॉटेलमध्ये जाऊन चेकआउट करून नंतर दुपारचं लंच करून आम्हाला एअरपोर्टला जायचं आहे. कारण आमची संध्याकाळची फ्लाईट आहे 5 वाजताची. त्यामुळे आता आम्ही थोडा वेळ इथे टाइमपास करून लगेच निघणार आहे हॉटेलमध्ये जायला. फायनली आम्ही आमच्या पिकनिकच्या लास्ट डेचं लास्ट हॉटेल चेकआउट केलं. आणि चेकआउट करताना आम्ही रील सुद्धा बनवल्या. आणि आता आम्ही एअरपोर्टला जायच्या अगोदर मध्येच गाडी थांबून जेवणार आहे. आता आम्ही दुपारचं लंच वगैरे करून ऑन टाइम एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. हा एअरपोर्ट रोड आहे. आम्ही आता एअरपोर्टच्या बाहेर आहोत. आणि एअरपोर्टच्या बाहेर खूप मोठा असा तिरंगा आहे. आणि आता आमचं इथून फ्लाईट आहे चंदीगड टू बँगलोर. आणि बँगलोरवरून आमचं दुसरं फ्लाईट आहे रात्री 11चं बँगलोर टू मुंबई. लास्ट डे ऑफ पिकनिक, चंडीगढ़ टू बैंगलोर. चलो चलो चलो, इनका भी खत्म हुआ, इनको HPCL में भेजना है सीधा डायरेक्ट इधर से. कौन कौन है? काकांकडे आहे. इकडे बघा छाया. इथून रस्ता फ्लाईट मध्येच जातो. हो, शिवशाही बस. मम्मी पप्पाची एक सीट पकडून ठेव. मम्मी पप्पाची सीट पकडून ठेव. खिडकी बंद हो, वहिनी खिडकी बंद, टावेल टाकायचा रुमाल.
तिकीट काढून घेतलं तुझं तिकीट नंबर सीट नंबर काय तुझा? त्याने बोला मी जातो बरोबर. मी सीट नंबर आहे तुझा? नाही, तो जाणार बरोबर. 9B 9B या ठीक आहे 9B. टर्न मारतोय आहे ना स्वराज? स्वराजला सगळं डिटेल माहिती आहे. फायनली आम्ही 2 ते 2.5 तासाच्या जर्नी नंतर बँगलोर एअरपोर्टला अरायवलला उतरलोय आणि आता आमची कनेक्टेड फ्लाईट आहे 3 तासानंतर. त्यामुळे आता आम्ही अरायवलमधून डिपॅचरला चाललोय आणि पुन्हा एकदा मग आमचं सिक्युरिटी चेक होईल आणि नंतर आम्ही एअरपोर्टमध्येच जेवणार आहे. म्हणून आम्ही आता एअरपोर्टमध्ये हॉटेल वगैरे बघून घेतो आणि मग इथेच आम्ही जेवणार आणि इथूनच मग आमची रात्रीची फ्लाईट आहे. बऱ्यापैकी पूर्ण एअरपोर्ट फिरून झाल्यावर आम्हाला हे हॉटेल आवडलं जेवणासाठी, कारण तिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं आणि बिर्याणी वगैरे पण अवेलेबल होती. त्यामुळे आता आम्ही सगळेजण ह्या हॉटेलमध्ये जेवणार आहे. तर तुम्हाला माझा हा रिटर्न जर्नीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. नक्की आवर्जून पहा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.